नदीमध्येच डायरेक्ट यांनी बस उतरवली खाली. वा. नमस्कार, मी विजय स्वागत करतो तुमचं आपल्या आणखी एका नवीन प्रवासामध्ये. तर मी आता आहे मुंबई सेंट्रलमध्ये. तर मित्रांनो, आज आपल्याकडे 3 पर्याय आहेत प्रवास करण्यासाठी आणि 3 स्लीपर बसेस आहेत. तुम्हाला दाखवतो मी. दोघांचे तर बोर्ड लागलेले आहेत, पण एकाचा बोर्ड लागलेला नाही अजून. ही गाडी आहे मुंबई गेवराई, पलीकडे ही आहे मुंबई माजलगाव आणि याचा बोर्ड नाही लागलेला अजून. ही गाडी कुठे चालली? बीड आहे का? ही जी गाडी आहे ही असणार आहे बीडची, बीडला जाणार आहे. तर मला वाटतं माझा फायनल डिसिजन झालेलं आहे. मला मुंबई ते माजलगाव असा प्रवास करूशी वाटते. तर आपल्या गाडीचा मार्ग असणार आहे मुंबई, कुर्ला, पनवेल, लोणावळा, पुणे, नगर, पाथर्डी, बीड आणि शेवटी माजलगाव. आणि गाडी जी आहे ती आपली आहे अशोक लेलंडची आहे आणि जो गाडीचा आगार आहे तो आहे बीड. बघू शकता तुम्ही, बीड माजलगाव. आणि आज जो मी प्रवास करतोय ती तारीख आहे 11 जानेवारी. आजपासून महामंडळाचं म्हणजे STचं सडक सुरक्षा अभियान सुरू झालेलं आहे, जे की 25 जानेवारीपर्यंत सुरू असणार आहे. आणि तुम्ही आता बघचाल म्हणजे आता 11 ते 25 जानेवारीपर्यंत तुम्हाला जेवढे पण चालक वाहक दिसतील त्यांच्या खिशाला एक बॅच दिसेल, तो असणार आहे सडक सुरक्षा अभियानाचा. त्यांचे वेगवेगळे शिबिर भरवले जाणार आहे, गोष्टी त्यांना त्याच्यामध्ये मार्गदर्शन दिलं जाणार आहे. तर बघूया कसा होते 11 ते 25 जानेवारीपर्यंतचा सडक सुरक्षा अभियान. ओहो, पहिले प्रवासी आपणच आहोत. आणखीन प्रवासामध्ये पुढे काय काय अनुभवायला भेटणार आहे बघा, शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की आपला प्रवास कसा होतोय. मला वाटतंय की वरती बसण्या अगोदर आपण खालीच बसावं. काय शूट करायचं असेल तर लगेच पुढे जाता येतं. फक्त चार्जिंगचा, हां ओके, चार्जिंग महत्त्वाची. मला चार्जिंगचं चालू आहे का ते बघत होतं. आणि आपला जो प्रवास आहे त्याचं अंतर असणार आहे 449 किलोमीटर आहे. वेळ दाखवत आहे 10 तास 1 मिनिटं. तर मजा येणार आहे मित्रांनो प्रवासामध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता गाडी निघते आपली मुंबई सेंट्रलमधून, बसस्टँडमधून. टाईम झाले आता 7:31, म्हणजे 7:30 टाईम आहे गाडीचा. आणि मुंबई म्हणल्यावरती तुम्हाला इथं समोर बघा सगळ्या उंच उंच बिल्डिंगच दिसतील तुम्हाला इथे. तर आता आपण आलोय कुर्ल्यामध्ये. हे आहे कुर्ल्याचं बसस्थानक. अरे बापरे, बरंच मोठं आहे हे. हे आहे अर्नाळा कोल्हापूर मार्गाईचा, बोरिवली, सातारा, कराड. मस्त सजवली गाडी. आणखी स्लीपर सीट आली. गाडीला गर्दी वाढायला लागली. कुर्ल्यामध्येच बरेचसे प्रवासी बसलेले आहेत बसमध्ये. शकता की किती प्रायव्हेट बसेस आहेत आणि या सगळ्या आता एक्सप्रेसवेवरून पुण्याच्या दिशेने जातील, म्हणजे पुणे, कोल्हापूर वगैरे असं. गाड्या बघा तुम्ही किती तिथे. तर हे आलेलं आहे आता पनवेलचं बसस्थानक. तर मंडळी आलो आहे आता आपण पनवेलमध्ये. आणि तुम्ही विचार करू शकता की आपण 7:30 वाजता मुंबई सेंट्रलमधून निघालो होतो आणि आता टाईम झाला आहे. टाईम बघा तुम्ही किती झाला आहे. आता टाईम झाला आहे 9:50. म्हणजे जवळजवळ आपल्याला इथपर्यंत येण्यासाठी 2.5 तास लागला आहे. मुंबई माजलगाव. आणि ही जी गाडी आहे बोईसर तुळजापूर मार्गेचा स्वारगेटवरूनच जाते. आणि पलीकडे बघूया, पलीकडच्या ज्या गाड्या लागतात त्या सगळ्या रत्नागिरी साईडला जातात. तर बघूया कोणती गाडी लागली. कदाचित तुमचं एखाद्याचं गाव असेल तर कमेंट करून नक्की सांगा. ही आहे गाडी बोरिवली देवाचे गोठणे. आणि ही आहे अर्नाळा विरार साखरपा. हिचा मार्ग बघा, नालासोपारा, ठाणे, पनवेल, रामवाडी, महाड, चिपळूण, संगमेश्वर, देवरूखची राणी.
रत्नागिरी आगार. आपल्याला आता साधारण आपल्याला इथपर्यंत येण्यासाठी 2.5 तास लागले. पण तुम्ही विचार करू शकता की इथून एवढ्याच वेळामध्ये आपण पूर्ण एक्सप्रेसवे कव्हर करतो. फक्त एवढंच की मध्ये घाटामध्ये ट्रॅफिक लागायला नाही पाहिजे. खंडाळा घाटात जर ट्रॅफिक लागलं तर मग विषय वेगळा आहे. ही स्वारगेटला नाही जात, ही स्वारगेटवरनं जाते. ही जी गाडी आहे ही आपली वाकडेवाडी बसस्थानकामधून जाते. गाडी तर एकदम फुल झाली. बाप, आपली जागा आहे का? पण तुम्ही कुठं उतरणार आहे? मीच गाडी चालवणार आहे. हा का? परत तुम्हाला इकडे बसवणार. आता इथून मुंबई पुणे एक्सप्रेसवे सुरू होतो. तर आत्ता आपण आलो आहे खालापूर टोलनाक्यापासून जो फूड मॉल आहे तिथे आलो आहे आपण. आणि टाईम बघा 10:37 झालेत. इथला उपमाचा रेट बघून मला विचार पडला की जेवायचं का नको. उपमा जर 90 रुपयाला भेटतो आहे, वडापाव 30 रुपयाला आहे. तर भरपूर विचार केला आणि शेवटी एक व्हेज थाळी घेतली. ती मला पडली 190 रुपयाला. हे बघा, याच्यामध्ये आहे वरण, पनीरची भाजी, बटाटा डाळ, बटाटा आणि डाळ आहे, जिलेबी भेटली, चपाती, पापड आणि राईस. म्हणजे दुसरं काहीतरी खाण्यापेक्षा प्रॉपर जेवण केलेलं बरं हा विचार केला. मी लेट झालो आहे असं मला वाटायला लागले. तर या मग जेवण करूया. जेवण झाले. 190 रुपयाची थाळी खाल्ली. आणि पाणी बॉटल किती आहे माहिती आहे का? 30 रुपयाला पाणी बॉटल आहे. 30 रुपयाला 190 रुपये. मला वाटतं साध्या गाडीचं तिकीट दर आहे मुंबईवरून स्वारगेट किंवा वाकडेवाडीपर्यंत 190 रुपये तिकीट आहे. मला आठवते तेवढ्या याचं मी जेवण केलं आहे. चला आपल्या सीटवरती आपली बॅग आहे त्याच्यामुळे कोण बसलेला नाही. नाही तर ही पण जागा गेली असती. अगोदरच मी वरती जागा पकडायला पाहिजे होती. ठीक आहे, चालतंय. तर आता आपण वल्लभनगरच्या बसस्थानकामध्ये आहोत. ही गाडी आहे मुंबई, जामखेड मुंबई आहे. आता टाईम झाला आहे 12:45 वाजलेत. आता इथून डायरेक्ट वाकडेवाडीला जाईल गाडी. तर आत्ता आपण आलो वाकडेवाडी बसस्थानकामध्ये आणि आता टाईम झाला आहे 1:09 झालेत. झोपायला अजिबात जागा नाही आहे गाडीमध्ये. अगोदरच वरचं सीट पकडलं असतं तर बरं झालं असतं, पण आता खालीच मुक्काम आहे आपला. ठीक आहे, नगरमध्ये एक सीट रिकामा होणार आहे तर भेटली तर ठीक आहे, नाहीतर मग खाली बसूनच जाऊया कारण की उद्या जायचं आहे. ठीक आहे, बघू काय होतं आहे. वरती तर जागा नाही आहे, खालीच बसावं लागणार आहे आपल्याला. तर मंडळी आत्ता आपण आलो आहे शिरूरमध्ये आणि टाईम झाला आहे 2:36. वा वा, सगळ्या स्लीपर सीटर उभा आहेत. ही आपली माजलगाव, ही आहे मुंबई किल्ले धारूर, इकडची आहे परळी बोरवली आणि पलीकडची आहे
गेवराई मुंबई सगळ्या सीटा स्लीपर आहेत. आणि झोप तर मस्त लागली, पण अवघडून गेलो जरा सीटवरती बसून. एक जागा आहे ती नगरला होईल खाली बहुतेक, बघूया. लय झोप लागली, मग झोपणार आहे आता नगरमध्ये, कारण की पुढं रस्ता खराब आहे तसं. बघूया महाराष्ट्राला जाऊन येऊया. तर इथं आता आपला कोच चेंज होतो. तर मंडळी आत्ता आपण आलो आहे अहमदनगरमध्ये आणि टाईम झाला आहे 3:47. नगर बस स्टँड. मागाशी एक प्रवासी होता, ते म्हणले नगरला उतरायचं आहे, म्हणून मी पुढे येऊन बसलो. पण आता म्हणतात करंजीला उतरायचं आहे. ठीक आहे, आता टाईम तर झाला आहे, आता जवळजवळ 3:45 झालेत. झोप तरी किती वेळ होणार आहे. तर आत्ता आपण आलो आहे करंजीमध्ये आणि वेळ झाला आहे 4:30 वाजलेत. चहा घेऊया जरा. आणि चहा घेण्याचा एकदम परफेक्ट टाईम आहे प्रवासामध्ये. आपले चालक दादा आहेत, चालक दादाबरोबर आपण चहा घेतो आहे आणि मग पुढचा प्रवास सुरू करूया. तर या मग मित्रांनो गरम चहा प्यायला. मस्त एक नंबर. मी चहा घेतो. इथं आहे हॉटेल आशीर्वाद म्हणून आणि चहा तर एकदम मस्त झालेला आहे. चिवडा मिसळ पण खूप प्रसिद्ध आहे. जर तुम्ही कधी ह्या रूटने प्रवास केला तर नक्की ट्राय करा. आता रात्रीचं काय खाणार आहे, त्याच्यामुळे आता काय खाणार नाही, फक्त चहा घेतला आहे. हॉटेल आहे हॉटेल आशीर्वाद, म्हणजे असे सगळे लाईनीनीच हॉटेल आहे तिथं. मी कुठेही ट्राय करू शकता. चला निघूया. तर बाबा तिकडे गेले का आपल्या गाडीतले आहेत का? आपल्या गाडीतले. तर आता हे सीट आहे आपलं पुढच्या प्रवासापुरतं. पडदा एकच आहे आपल्याला, ठीक आहे असू द्या. आणि आता इथून आपलं अंतर राहिलेलं आहे फक्त 139 किलोमीटर. 3 तास दाखवते. मी तर आता झोपणार आहे आणि कारण की परत पुढचा प्रवास करायचा आहे मला. आता माहिती नाही मला जाग कुठे येईल. झोपतो जरा वेळ आणि जिथं जागेल तिथं भेटतो मला. तर आता आपण आलेलो आहोत बीडमध्ये आणि तर इथून बरोबर 7चा टायमिंग आहे गाडीचा सुटण्याचा आणि टाईम भरपूर कवर केला आहे दादांनी. आता टाईम बघा तुम्ही किती वाजलेत. आता वाजलेत 7. बरोबर गाडीने टाईम कवर केलेला आहे.
जी तुम्हाला दिसते आहे सिंदफाना नदी. तर तुम्ही बघा याला पाणी आहे का नदीमध्येच डायरेक्ट यांनी बस उतरवली आहे खाली. वा. तर मंडळी आलो आता आपण आपल्या शेवटच्या स्टॉपला. आता आपण माजलगावमध्येच आहोत आणि गाडी आता इथं डिझेल भरणार, कारण की गाडी रिटर्न पुन्हा बीडला जाणार. बीड नंतर पुढं ते सांगितलं त्यांनी दादांनी की कोल्हापूरला जाणार आहे. त्याच्यामुळं गाडी स्टँडला जायच्या अगोदरच पूर्ण डिझेल टाकी भरून ठेवतात, कारण की पुन्हा मग स्टँडवरनं प्रवासी घेतल्यावर तर इकडे यायला नको, मग जाता जाताच गाडी फुल होऊन जाणार. तर आता आपल्याला टाईम बघा, आपला टाईम झाला आहे 8:22 झालेत. तर हे आलेलं आहे आपलं माजलगावचं बसस्थानक. समोर आहे ते आहे माजलगाव भिवंडी. चला फायनली मित्रांनो पोहोचले आपण माजलगावमध्ये. हे बघू शकता असं आहे माजलगावचं बसस्थानक. इथे एक सीटर स्लीपरला आपण प्रवास तर केला, पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली नाही. जर आपण तिकीटच काढलं नाही तर कंडक्टर दादा आपल्याला कसं काय गाडीमध्ये बसून देतील. गाडीचा तिकीट दर सांगायचा राहिला होता. गाडीचा तिकीट दर आहे मुंबई सेंट्रलपासून माजलगावपर्यंत 960 रुपये. आणि आता प्रवास मी कुठं करणार आहे हेच मला माहिती नाही, कारण की मुळात हा जो प्रवास झाला आपला तो पण अचानकच झालेला आहे. तुम्ही तर पाहिला असेल सुरुवातीला. तर भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ, जरा कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. सायनिंग ऑफ. ही जी गाडी लागली आहे माजलगाव गेवराई गाडी, आणि त्याच्या शेजारीच आपली पुण्याला जाणारी गाडी लागली. ही गाडी जाते माजलगाव मानगाव. हिचा मार्ग आहे गेवराई, शेवगाव, अहमदनगर, पुणे, स्वारगेट, मानगाव.